हॅलो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलनी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केली आहे फॉर अपकमिंग बी एड सी ई टी एक्झामिनेशन 2022साठी. ह्या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण करंट अफेअर्स सेक्शन अँड जनरल अवेअरनेस सेक्शनचे मोस्ट इम्पॉर्टंट हायली एक्सपेक्टेड टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. यासाठी जे आपण एक मॅरेथॉन सेशन लॉन्च केला आहे, कारण फ्रेंड्स एक्झामसाठी खूप कमी टाईम राहिलेला आहे. एक्झाम ओरिएंटेड स्टडी कमी वेळामध्ये करायची आहे, परिपूर्ण करायची आहे. सो यासाठी हा सेशन लॉन्च करण्यात आलेला आहे. या सेशनमध्ये जे आहे मोस्ट इम्पॉर्टंट MCQs रिगार्डिंग एक्झाम आपण डिस्कस करणार आहोत. फ्रेंड्स, जर हा तुम्ही कोर्स शेवटपर्यंत पाहिला, टोटल कंप्लीट कोर्स फॉलो केलात, तर तुम्हाला कुठलाही वेगळं मटेरियल किंवा सोर्स फॉलो करण्याची गरज पडणार नाही. सो हा कोर्स जो असणार तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. सो डू एनरोल दी कोर्स. ॲट द सेम टाईम ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलने जो कंप्लीट सिरीज लॉन्च केली आहे, कंप्लीट कोर्स लॉन्च केला, त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. 2000+ प्रॅक्टिस MCQs, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज. तिन्ही फीचर्सची फीस 1000% रिड्यूस करण्यात आली टू 599 ओनली. गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे फ्रेंड्स, ग्रॅब करा. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा फॉर एनरोलिंग द कोर्स. ॲट द सेम टाईम यू कॅन फॉलो अस ऑन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनल फॉर मोर अपडेट्स. कोर्स एनरोल करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन हे ॲप इन्स्टॉल करायचं. दिलेल्या इंटरफेसमधून स्टोर या आयकनवरती क्लिक करा. कोर्सेस या पेजवरती जाल, खालच्या साईडला हे सर्च बार दिसेल, तिथं CET असं टाईप करायचं आहे आणि खालच्या बाजूस जे आहे कोर्सेस आणि रिक्वायर्ड फीज जे डिस्प्ले होऊन जाईल. अशा प्रकारे हा कोर्स जो आहे आपण बायलिंग्वल घेणार आहोत. मराठी आणि इंग्लिश दोन्ही कंटेंटमध्ये जाणार आहे कोर्स. ठीक आहे. The very first question of the today's lecture is Parliament of India consists of Council of States, Houses of Parliament, House of People and Council of States, President, House of People and Council of State. भारताच्या संसदेत खालील गोष्टींचा समावेश आहे: राज्यांची परिषद, लोकांचे घर, हाऊस ऑफ द पीपल अँड काउन्सिल ऑफ स्टेट, अध्यक्ष, हाऊस ऑफ द पीपल अँड काउन्सिल ऑफ द स्टेट. ठीक आहे. नाव द इंडियन पार्लमेंट, द पार्लमेंट ऑफ इंडिया जे आहे, इट कंप्राइजेस ऑफ व्हॉट? इंडियन पार्लमेंट, इट कंप्राइजेस ऑफ, ठीक आहे, इट कंप्राइजेस ऑफ 2 हाऊसेस. ठीक आहे, 2 हाऊसेस अँड द प्रेसिडेंट. इंडियन पार्लमेंटमध्ये काय येते? इट कंप्राइजेस ऑफ व्हॉट कंपोनेंट्स? इट कंप्राइजेस ऑफ द प्रेसिडेंट अँड द 2 हाऊसेस. कोणते 2 हाऊसेस? 2 हाऊसेस, दॅट इज काउन्सिल ऑफ स्टेट अँड हाऊस ऑफ द पीपल. काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे काय? राज्यसभा. अँड हाऊस ऑफ द पीपल इज लोकसभा. सो इंडियन पार्लमेंट कंप्राइजेस ऑफ द प्रेसिडेंट अँड द काउन्सिल ऑफ स्टेट्स अँड द हाऊस ऑफ द पीपल. ठीक आहे. सो द आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी, प्रेसिडेंट, हाऊस ऑफ द पीपल अँड द काउन्सिल ऑफ स्टेट. हाऊस ऑफ द पीपलला आपण काय बोलतो? लोकसभा. हाऊस ऑफ पीपल म्हणजेच काय आहे? लोकसभा. अँड काउन्सिल ऑफ स्टेट इट मीन्स राज्यसभा. अशा प्रकारे पार्लमेंट ऑफ इंडिया कन्सिस्ट ऑफ और कंप्राइजेस ऑफ व्हॉट? इट कंप्राइजेस ऑफ द प्रेसिडेंट अँड 2 हाऊसेस. 2 हाऊसेस, दॅट इज हाऊस ऑफ द पीपल, लोकसभा, काउन्सिल ऑफ द स्टेट, राज्यसभा. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. The maximum number of the smokeless villages are found in the state of option A पंजाब, B राजस्थान, C तेलंगणा, D कर्नाटका. राज्यात सर्वाधिक दूर रहित गावे आहेत पंजाब, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटका. दॅट इज द स्मोकलेस विलेजेस, धूर रहित गावे. ठीक आहे. नाव आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए, दॅट इज डी, सॉरी, ऑप्शन नंबर डी कर्नाटका. ठीक आहे. आता मिशन स्मोकलेस विलेजेस का कॅरी आउट करण्यात आलेलं होतं? एक आयडिया होती टू हेल्प द विमेन्स. विमेन्स जे आहे सेव्हरल डिसीजेसला प्रोन होतात, लाईक निमोनिया किंवा रिलेटेड टू स्मोक डिसीजेस. ठीक आहे. किचन फिल्ड विथ द सूत म्हणजे किचन जे आहे धुव्याने भरलेलं आहे. ॲट द सेम टाईम ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट काय होत होता? त्यांच्या लंग्सवरती होत होता. निमोनियाला प्रोन होत होत्या ह्या लेडीज. तर ह्या गोष्टींना जे आहे बॅन आउट करण्यासाठी एक इंडियन ऑइल कॉर्पोरेशननी मिशन स्मोकलेस विलेज प्रोजेक्ट आणलं होतं. एक आयडिया होती टू रिगेन द विमेन्स हेल्थ अँड टू मेक द कुकिंग इझियर. ॲट द सेम टाईम द फायरवूड जे आहे व्हेरियस आपण बोलू शकतो इन्व्हायरमेंटलला हजार्डस होतं. ठीक आहे, कारण ते कार्बन डायऑक्साईड इमिट करतं. म्हणून याचे 2 उद्देश होते. एक तर हे इन्व्हायरमेंट फ्रेंडली बनवण्यासाठी,
कारण जे फायरवूड होते, जे जाळ बनवतात, ठीक आहे, वूडपासनं खेड्यामध्ये, त्याने काय होतं, कार्बन डायऑक्साईड इमिट होतं, ठीक आहे, ॲज अ फ्यूल. आणि ते काय होतं, ते लार्ज अमाऊंट, एक्सेस अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड इन्व्हायरमेंटला हजार्डस असते, इन्व्हायरमेंटसाठी चांगलं नसते, ठीक आहे, ह्याकरिता. आणि सेकंड थिंग जे आहे, जे बायका आहेत किचनमध्ये वर्क करणाऱ्या, त्यांच्या लंग्सला अतिशय हेविली इम्पॅक्ट करत होतं. वेरियस विमेन्स वर सफरिंग फ्रॉम निमोनिया. सो ह्या सगळ्या गोष्टींना जे आहे लक्षात घेऊन स्मोकलेस विलेज मिशन जे आहे कॅरी आउट करण्यात होतं. सो द मॅक्सिमम नंबर ऑफ द स्मोकलेस विलेजेस जे आहेत इंडियामध्ये कोणत्या स्टेटमध्ये फाइंड करण्यात आलेले आहेत? कर्नाटकामध्ये. कर्नाटकाने जे आहे स्मोकलेस विलेजेसच्या मिशनला जे आहे ते सिरियस घेतलेलं, ठीक आहे. द मॅक्सिमम नंबर ऑफ द स्मोकलेस विलेजेस आर फाउंड इन स्टेट ऑफ द कर्नाटका. वाय? ह्याच्यात दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. एन्व्हायरमेंटल फ्रेंडली का? कारण फायरवूड जे आहे, जे लाकडं आपण वापरतो जाळण्यासाठी खेड्यामध्ये चुलीवरती, ते लाकडांमुळे काय होतं, CO2 एमिट होतं, हजार्डस टू द एन्व्हायरमेंट. अँड द सेकंड थिंग इज दॅट द सूत का स्मोक जे येतं बाहेर, ठीक आहे, लाकडांच्या, दॅट इज कॉझिंग निमोनिया टू लॉट ऑफ द विमेन्स इन द विलेजेस. सो त्यांच्या हेल्थला जे आहे केअर करण्यासाठी किंवा त्यांच्या हेल्थ मेक शुअर करण्यासाठी प्रॉपर आहे का नाही यासाठी जे आहे स्मोकलेस विलेजेस हे मिशन कॅरी आउट करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द स्पेस शटल विच सक्सेसफुली कॅरीड द सुनीता विलियम्स टू स्पेस. ऑप्शन ए चॅलेंजर, बी अटलांटिस, सी डिस्कवरी कोलंबस. स्पेस शटलचं नाव विचारलेलं आहे, ठीक आहे. स्पेस शटल ज्याने सुनीता विलियम्सला अंतराळात यशस्वीपणे नेले, ठीक आहे. चॅलेंजर, अटलांटिस, डिस्कवरी अँड कोलंबस. करेक्ट ऑप्शन जे आहे दॅट इज डिस्कवरी. ऑप्शन नंबर सी. याचं डिस्कवरी करा, ठीक आहे. द स्पेस शटल विच सक्सेसफुली कॅरीड द सुनीता विलियम्स टू स्पेस इज द डिस्कवरी. नाव सुनीता विलियम्स ज्या होत्या ज्या आहेत शी वॉज बॉर्न ऑन 19 सप्टेंबर 1965, ठीक आहे. ॲट द सेम टाईम शी इज अन अमेरिकन ॲस्ट्रॉनॉट, ठीक आहे. शी इज अन अमेरिकन ॲस्ट्रॉनॉट अँड युनायटेड स्टेट नेव्ही ऑफिसर ऑल्सो. आणि शी हॅड सेट अ रेकॉर्ड वी कॅन से फॉर द स्पेस वॉक बाय अ विमेन अँड मोस्ट स्पेस वॉक्स टाईम फॉर अ विमेन, ठीक आहे. स्पेस वॉक करण्यासाठी विमेन बाय विमेन अँड मोस्ट स्पेस वॉक टाईम फॉर अ विमेनचं रेकॉर्ड जे आहे सुनीता विलियम्सनी ब्रेक केलेलं आहे. ॲट द सेम टाईम ते कोण आहेत? अमेरिकन ॲस्ट्रॉनॉट आहेत आणि युनायटेड स्टेट्स नेव्ही ऑफिसर पण आहेत, ठीक आहे. अशा प्रकारे द स्पेस शटल विच सक्सेसफुली कॅरीड द सुनीता विलियम्स टू स्पेस, त्याचं नाव विचारलेलं आहे, दॅट इज डिस्कवरी. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हू हॅज रिटन द बुक इनडॉमिनेटेबल स्पिरिट. ऑप्शन ए डॉक्टर APJ अब्दुल कलाम, बी जस्टिस कृष्णलय अय्यर, ऑप्शन सी मिस अरुंधती रॉय, ऑप्शन डी श्री नरेंद्र मोदी. इनडॉमिनेटेबल स्पिरिट हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, न्यायमूर्ती कृष्ण अय्यर, दॅट इज मिसेस अरुंधती रॉय अँड नरेंद्र मोदी, ठीक आहे. अशा प्रकारे प्रश्नाचं जे उत्तर आहे डिरेक्टली जे आपण इमेजपासून डिराईव्ह करू शकतो डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम ही वॉज द फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया, ठीक आहे. ॲट द सेम टाईम त्यांनी जे बुक लिहिलेली आहे, द कवर पेज ऑफ द बुक सेज दॅट इट ब्रिंग्स टुगेदर द व्हॅल्यूज, थॉट्स, आयडियाज ऑफ द प्रेसिडेंट कलाम. जे कवर पेज आहे या बुकचं तेच काय सांगतं आहे? आयडियाज रिप्रेझेंट करते, आयडियाज रिफ्लेक्ट करते, ठीक आहे. व्हॅल्यूज रिफ्लेक्ट करते. कोणाचे व्हॅल्यूज रिफ्लेक्ट करते? APJ अब्दुल कलामचे. थॉट्स रिफ्लेक्ट करते डॉक्टर APJ अब्दुल कलामचे, ओके. सो दिस बुक इज रिटन बाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम, दॅट इज इनडॉमिनेटेबल स्पिरिट. ह्यामध्ये त्यांचे आयडियाज, व्हॅल्यूज अँड थॉट्स जे आहेत रिफ्लेक्ट करण्यात आलेले आहेत, ठीक आहे. अँड ही वॉज ऑल्सो द फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. गव्हर्नमेंट हॅज लॉन्च्ड ई-पासपोर्ट स्कीम अँड फर्स्ट ई-पासपोर्ट वॉज इश्यूड टू whom, ठीक आहे. प्रश्न विचारलेला आहे. मिस्टर अर्जुन सिंग, मिसेस सोरिता गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग, मिसेस प्रतिभाताई पाटील. प्रश्न विचारलेला आहे, सरकारने ई-पासपोर्ट योजना सुरू केली आहे आणि ही पहिली ई-पासपोर्ट जारी करण्यात आलेली आहे. कोणाला करण्यात आलेली आहे? श्री अर्जुन सिंग, मिसेस इट इज नॉट सोटिया, इट इज सोनिया गांधी, मनमोहन सिंग, ओके, अँड डॉक्टर प्रतिभाताई पाटील. प्रश्न दिलेला आहे, ठीक आहे. काहीही चुका होत असतील प्लीज समजून घ्या.
अजून एकदा मी बोलते, कारण हे गुगल ट्रान्सलेटरचा सगळा गेम आहे. ठीक आहे, मला कुठल्याही प्रकारचे मराठीचं क्वेश्चन जे आहे फ्रेम आउट करता आलेले नाही आहेत. सो मी डिरेक्टली गुगल ट्रान्सलेटरवरनं केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन जे आहे भेटून जाईल दोन्ही लँग्वेजमध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे ई पासपोर्ट कसं वर्क करते हे आधी आपल्याला तर माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, ई पासपोर्ट जे आहे एक रेग्युलर पासपोर्टसारखंच दिसतं, पण त्यामध्ये जे असतं एक स्मॉल चिप असते. अशी आपलं पासपोर्ट आहे, त्यामध्ये एक चिप आहे, इलेक्ट्रॉनिक चिप. तर ती इलेक्ट्रॉनिक चिप जी आहे, त्या इलेक्ट्रॉनिक चिपमध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे. इट स्टोर्स ऑल द इन्फॉर्मेशन जे पासपोर्टमध्ये प्रिंट केलेली आहे. ठीक आहे, लाईक इन नेम, डेट ऑफ बर्थ असू शकते, ॲड्रेस असू शकते, किंवा सगळे डिटेल्स जे काही आहेत पासपोर्टमधले ते सगळे जे आहे ह्या चिपमध्ये जे आहे इन्क्लुडेड आहेत. ठीक आहे, आणि जे मायक्रोचिप आहे इमायग्रेशनसाठी क्विकली व्हेरिफिकेशन देऊ शकते. ठीक आहे, ही जर चिपला स्कॅन केलं, फॉर एक्झाम्पल दिस इज पासपोर्ट, हे चिप आहे, ह्या चिपमध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे प्रोव्हाइडेड, आणि ह्या चिपला जर स्कॅन आउट करण्यात आलं तर सगळी इन्फॉर्मेशन जी आहे क्विकली ॲक्सेस करू शकतो, आणि ट्रॅव्हलरला जे आहे इझिली ॲक्सेस होऊ शकतं ट्रॅव्हलिंग. ठीक आहे, अशा प्रकारे जे आहे फेक पासपोर्ट्स जे आहेत त्याला पण आपण रिड्यूस करू शकतो. ठीक आहे, ह्याचा ॲडव्हान्टेज. ॲट द सेम टाईम द चिप इज रुमर्ड टू हॅव एनहॅन्स्ड सिक्युरिटी फीचर्स. ह्यामध्ये सिक्युरिटी फीचर्स पण आहेत, आणि व्हेरियस इन्फॉर्मेशन जी आहे रिगार्डिंग अ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल ती स्टोअर केलेली आहे. अशा प्रकारे गव्हर्नमेंट हॅज लॉन्च अँड ई पासपोर्ट स्कीम. ई पासपोर्ट स्कीमच्या मागे उद्देश काय होता? ॲक्सेस इझी व्हायला पाहिजे एखाद्या ट्रॅव्हलरचा. ॲट द सेम टाईम जे फेक पासपोर्ट्स आहेत त्यांना तडा बसायला पाहिजे, आणि जी इन्फॉर्मेशन आहे जी क्विकली ॲक्सेस व्हायला पाहिजे, आणि सिक्युरिटी फीचर्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत ह्या पासपोर्टमध्ये. कशा थ्रू केलेले आहेत? या पासपोर्टमध्ये ज्या एक मायक्रोचिप आहे, मायक्रोचिपच्या थ्रू ॲक्सेस केलं जातं. अशा प्रकारे प्रश्न काय विचारलेला होता की ही जे ई पासपोर्ट जो होता कोणाला इश्यू करण्यात आलेला होता? तर फर्स्ट आन्सर टू द क्वेश्चन इज मिसेस प्रतिभाताई पटेल. ह्यांना जे आहे फर्स्ट ई पासपोर्ट जो आहे हे इश्यू करण्यात आलेला होता. गव्हर्नमेंट हॅज लॉन्च ई पासपोर्ट स्कीम. ॲट फर्स्ट ई पासपोर्ट वॉज इश्यूड टू द प्रतिभाताई पाटील. ई पासपोर्ट लक्षात आलं. ई पासपोर्ट स्कीम जी आहे इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. फॉर वॉट? फॉर रिमुव्हिंग आउट ऑल द फेक आयडेंटिफिकेशन ऑफ द पीपल. ट्रान्सपरन्सी सिस्टीममध्ये क्रिएट करण्यासाठी जे आहे हे इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. आणि कोणाला इश्यू करण्यात आलेलं होतं पहिल्यांदा? तर बोललं तर प्रतिभाताई पाटील. नाउ मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट. व्हॉट इज द चेअरपर्सन? हू इज द चेअरपर्सन ऑफ नीती आयोग? नीती आयोगचे चेअरपर्सन कोण आहेत? प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहेत सुषमा स्वराज, नरेंद्र मोदी, अरुण जेटली आणि सुष्मिता महाजन. ठीक आहे, याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी जे आहेत नीती आयोगचे चेअरपर्सन आहेत. आता आपल्याला नीती आयोग नीतीचं एक्सटेन्शन माहिती असायला पाहिजे. ओके, यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, हे जे आहे नीती आयोगचं जे आहे एक्सटेन्शन आहे. ठीक आहे, नीती आयोगचं मेन रोल आपण बोलू शकतो एक कॉपरेटिव्ह फेडरलिझम मेंटेन ठेवण्यासाठी नीती आयोग इम्पॉर्टंट आहे. फॉर रिकॉग्नायझिंग दॅट द स्टेट्स स्ट्रॉंग स्टेट्स कॅन मेक द स्ट्रॉंग नेशन. स्टेट्स जे आहेत ठीक आहे, कॉपरेटिव्ह फेडरलिझम मेंटेन ठेवण्यासाठी स्टेट जे आहेत इंडियाचे त्यांना स्ट्रॉंगली बिल्डअप करण्यासाठी, कारण स्टेट जर स्ट्रॉंग असतील तरच नेशन स्ट्रॉंग आहे. हे नीती आयोगचं एक फंक्शन आहे, आपण बोलू शकतो कॉपरेटिव्ह फेडरलिझम मेंटेन ठेवण्यासाठी. ठीक आहे, आणि त्याचे चेअरपर्सन कोण आहेत? नरेंद्र मोदी. प्रश्न विचारला जाऊ शकतो नीती आयोगच्या थ्रू की चेअरपर्सन कोण आहे, त्याचं एक्सटेन्शन काय आहे? दॅट इज नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. चेअरपर्सन नरेंद्र मोदी. ॲट द सेम टाईम त्याचं फंक्शन काय हे विचारले जाऊ शकतं असं म्हणू नाही शकत, बट आपल्याला माहिती असायला पाहिजे एक कॉपरेटिव्ह फेडरलिझम मेंटेन ठेवण्यासाठी, आणि हे रेकॉग्नाइज करण्यासाठी की स्ट्रॉंग स्टेट मेक द स्ट्रॉंग नेशन. स्टेट्स जर स्ट्रॉंग असतील, राज्य जर स्ट्रॉंग असतील तरच नेशन काय असू होईल? स्ट्रॉंग होईल. अशा प्रकारे मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द कंट्री विच स्टँड्स फॉर ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इन कॉन्ट्रडिक्शन ऑफ द ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ओके, आता ग्रॉस नॅशनल हॅपीनेस काय आहे आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट काय आहे हे माहिती असायला पाहिजे. GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट and GNH ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. GNH दॅट इज ग्रॉस नॅशनल हॅपीनेसला आपण काय बोलू शकतो अजून? ग्रॉस डोमेस्टिक हॅपीनेस पण बोलू शकतो. ठीक आहे,
याला ग्रॉस डोमेस्टिक हॅपीनेस पण बोलू शकतो. ग्रॉस नॅशनल हॅपीनेस ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रॉस डोमेस्टिक हॅपीनेस इज अ फिलॉसॉफी. एक काय आहे, एक फिलॉसॉफी आहे जे गव्हर्नमेंट ऑफ भूतानला गाईड करते. इट इन्क्लूड्स अन इंडेक्स. ह्यामध्ये एक इंडेक्स असते जे मेजर काय करते, इंडेक्स कलेक्टिव्ह हॅपीनेस किंवा वेलबिंग ऑफ अ पॉप्युलेशन. एका पॉप्युलेशनची कलेक्टिव्ह हॅपीनेस आणि वेलबिंगचा इंडेक्स जो आहे ह्या ग्रॉस नॅशनल हॅपीनेसमध्ये इन्क्लुडेड आहे. ग्रॉस नॅशनल हॅपीनेस काय काय लक्षात ठेवायचं, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रॉस डोमेस्टिक हॅपीनेस. हे काय आहे, ह्यामध्ये जे आहे एक फिलॉसॉफी आहे, एक ज्यामध्ये एक गाईड आहे वी कॅन से फॉर द गव्हर्नमेंट ऑफ भूतान, ज्यामध्ये इंडेक्स इन्क्लुडेड आहे. ह्या इंडेक्समध्ये जे आहे हॅपीनेस ऑफ द पीपल, दॅट इज अ कलेक्टिव्ह हॅपीनेस ऑफ द पीपल अँड वेलबिंग ऑफ अ पॉप्युलेशनचे मेजर्स ठेवलेले आहेत. अँड ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट एक असा मेजर आहे दॅट इज GNP. इट इज अ मेजर ऑफ इकॉनॉमिक अँड मॉरल प्रोग्रेस ऑफ द कंट्री ऑफ द भूतान. कंट्री ऑफ द भूतान इकॉनॉमिक प्रोग्रेस किती करत आहे, मॉरल प्रोग्रेस किती करत आहे, ह्याचा मेजर ठेवण्यासाठी जे आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ह्या टर्मिनॉलॉजीचा यूज होतो. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इज अ मेजर ऑफ इकॉनॉमिक अँड मॉरल प्रोग्रेस दॅट कंट्री ऑफ द भूतान मेक्स. ठीक आहे. प्रश्न काय विचारलेले आहेत तर द कंट्री विच स्टँड्स फॉर नॅशनल ग्रॉस हॅपीनेस इन कॉन्ट्रॅडिक्शन ऑफ द ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ज्या देशाचा अर्थ सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या विरोधाभासात सकल राष्ट्रीय आनंद आहे. ऑप्शन दिलेत स्वीडन, स्वित्झर्लंड, भूतान आणि फिनलँड. मी बोलले हे सगळे जे कॉन्सेप्ट्स आहेत, टर्मिनॉलॉजीज आहेत, कशाच्या रिलेटेड आहेत, भूतानशी रिलेटेड. ए फिलॉसॉफी गाईड आहे फॉर द गव्हर्नमेंट ऑफ द भूतान. ठीक आहे. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. इंडियन जज इन द UN लॉ ऑफ द सी ट्रायब्युनल इज डॉक्टर PS राव, डॉक्टर PC राव, मिस्टर जस्टिस जगन्नाथ राव, मिस्टर जस्टिस राजेंद्र बाबू. प्रश्न काय विचारलेला आहे, युनियन लॉ ऑफ द ट्रायब्युनल, भारतीय न्यायाधीश कोण आहेत. ठीक आहे. याचे ऑप्शन दिले डॉक्टर PS राव, डॉक्टर PC राव, मिस्टर जस्टिस दॅट इज न्यायमूर्ती जगन्नाथ राव, श्रीमान न्यायमूर्ती राजेंद्र बाबू. प्रश्नाचं जे उत्तर आहे इथे दॅट इज ऑप्शन नंबर B, PC राव. ओके. नाव PC राव जे आहेत, ही वॉज अ जज ॲट इंटरनॅशनल ट्रायब्युनल लॉ ऑफ द सी. ठीक आहे. दॅट इज ITLOS. इम्पॉर्टंट आहे, नाही लक्षात ठेवायचं फक्त आपल्याला एक ओव्हरऑल आयडिया की ते एक जज पण होते ॲट इंटरनॅशनल ट्रायब्युनल लॉ ऑफ द सी. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन करत आहे. इट मीन्स दॅट तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, कारण एका क्वेश्चनमधून दुसरे पण क्वेश्चन्स डिराईव्ह आउट होऊ शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे जे एका क्वेश्चनमधून तुम्हाला जे इन्फॉर्मेशन मी देते, प्रोव्हाइड करते, ते एका नोटबुकमध्ये किंवा साईडला तुम्ही लिहून घेऊ शकता, कारण त्या फॅक्च्युअल गोष्टींमधून पण एखादा क्वेश्चन डिराईव्ह होऊ शकतो. अशा प्रकारे कुठलाही क्वेश्चन मिस होऊ नये हे आपलं मॅक्सिमम ट्राय असणार आहे. ठीक आहे. सो डॉक्टर PS राव जे आहेत दॅट इज पट्टीबंदला चंद्रशेखर राव, पट्टीबंदला चंद्रशेखर राव. ठीक आहे. हे ॲट द सेम टाईम ही वॉज अ जज ॲट द इंटरनॅशनल ट्रायब्युनल लॉ ऑफ द सी, दॅट इज ITLOS. इट लॉस. ओके. डॉक्टर PS राव, पट्टीबंदला चंद्रशेखर राव एक इंडियन ज्युरिस्ट आहेत. ते इंडियन ज्युरिस्ट कोणत्या कालावधीमध्ये होते, 1996 ते 2017 जे आहे हे एक इंडियन ज्युरिस्ट होते. ही वॉज अ जज ॲट द इंटरनॅशनल ट्रायब्युनल लॉ ऑफ द सी. एवढं लक्षात ठेवलं मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज फाउंडेड बाय हुम. प्रश्न विचारला आहे, महात्मा गांधी, ॲनी बेसंट, WC बॅनर्जी, AO ह्यूम. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली, प्रश्न हा विचारलेला आहे. ठीक आहे. नाव INC दॅट इज इंडियन नॅशनल काँग्रेस आणि BJP. ठीक आहे. हे अशा दोन मेजर पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया आहेत. ॲट द सेम टाईम INC अँड BJP आर द रायवल्स आपण बोलू शकतो पॉलिटिकल सीनमध्ये. ठीक आहे. BJP अँड INC. INC इज वन ऑफ द 2 मेजर पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया अलॉंग विथ द रायवल्स दॅट इज BJP. ठीक आहे. आणि ह्याचे जे दॅट इज काँग्रेस आणि ह्याचे जे फाउंडर आहेत, ठीक आहे, ह्यांचे जे फाउंडर आहेत किंवा प्रेसिडेंट फाउंडर जे आहे ते प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, दॅट इज AO ह्यूम. दॅट इज ऑप्शन नंबर D. प्रश्न काय विचारला होता, इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज फाउंडेड बाय हुम, AO ह्यूम. आणि ह्याचे जे ॲट द सेम टाईम हा पण प्रश्न येऊ शकतो की याचे प्रेसिडेंट कोण आहेत. ठीक आहे. जे प्रेसिडेंट जे आहेत ते सोनिया गांधी.
हे माहिती असायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा काँग्रेस पार्टी ज्याला आपण बोलतो, दॅट इज काँग्रेस. त्यांचे प्रेसिडेंट कोण आहेत? सोनिया गांधी. आणि A.O. ह्यूम, दॅट इज ॲलन ऑक्टॅवियन ह्यूम. यांचं फुल फॉर्म काय? ॲलन ऑक्टॅवियन ह्यूम. ठीक आहे. इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज फाउंडेड बाय हुम? A.O. ह्यूम. INC किंवा BJP हे दोन मेजर पॉलिटिकल पार्टीज आहेत. आणि INCचे प्रेसिडेंट कोण आहेत? सोनिया गांधी. आणि त्यांचा फाउंडर कोण आहे? A.O. ह्यूम, दॅट इज ॲलन ऑक्टॅवियन ह्यूम. मोर दॅन इनफ. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. लॉर्ड बुद्धा वॉज बॉर्न इन. ऑप्शन दिलेले आहे वैशाली, पाटलीपुत्र, लुंबिनी, बोधगया. प्रश्न फ्रिक्वेंटली विचारलेले जाऊ शकतात असे. ठीक आहे. सो हे लक्षात घ्या. भगवान बुद्धांचा जन्म डॅश इथे झालेला आहे, सराईत झाला आहे. वैशाली, पाटणा, लुंबिनी. लक्षात बोधगया. बोधगया. ठीक आहे. प्रश्न जे विचारला आहे ते आहे त्यांचा बर्थ प्लेस. ठीक आहे. ऑप्शन जे राईट आहे दॅट इज ऑप्शन नंबर C, लुंबिनी. लुंबिनी. लॉर्ड बुद्धा जे होते, ही वॉज अ फाउंडर ऑफ बुद्धिझम. बुद्धिझमचे फाउंडर होते. ॲट द सेम टाईम ही टॉट द ट्रू मिनिंग ऑफ लाईफ. एक ट्रू मिनिंग ऑफ लाईफ किंवा इन्स्पायर्ड केलं आहे फॉलोअर्सला त्यांच्या डिझायर्सवर कंट्रोल करण्यासाठी किंवा त्यांच्या कोणतं पाप करण्यावरती कंट्रोल करणे किंवा कुठली रॉंग गोष्ट आहे, एखादी चुकीची गोष्ट आहे किंवा चुकीच्या पाथवर जाणं, या सगळ्या गोष्टींना जे आहे फॉलोअर्सला त्यांनी काय केलेलं आहे? इनिबिट केलेलं आहे किंवा कंट्रोल करण्यासाठी किंवा एक सफरिंग जेव्हा मेंटल पीस जे आहे गेन करण्यासाठी त्यांनी प्रमोट केलेलं आहे त्यांच्या फॉलोअर्सला. सो लॉर्ड गौतम बुद्ध, ही वॉज अ फाउंडर ऑफ बुद्धिझम. He taught the true meaning, we can say, of life and inspired his followers to control their desires, wrongdoings, sins, that is पाप, to end their suffering, to attain the mental peace. मेंटल पीस अटेंड करण्यासाठी किंवा आपण असं बोलू शकतो की लॉर्ड गौतम बुद्धांनी जे आहे एक स्पिरिच्युॲलिटीच्या पाथवरती जाण्यासाठी त्यांच्या फॉलोअर्सला फॉलो केलं. कुठलीही चुकीची गोष्ट न करता पॉझिटिव्हिटीने प्रत्येक गोष्ट घेणे हे त्यांनी शिकवलेलं आहे. ठीक आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द आर्यन्स ॲट फर्स्ट सेटल्ड इन गुजरात, पंजाब, सिंध, काश्मीर. ऑप्शन जे राईट आहे, आर्य प्रथम येथे स्थायिक झाले गुजरात, पंजाब, सिंध आणि काश्मीर. ऑप्शन जे राईट आहे ते आहे ऑप्शन नंबर B, दॅट इज पंजाब. ना जे आर्यन्स होते, दिस वर द मोस्ट कॉमन अँड ॲक्सेप्टेड वन इज दॅट द आर्यन्स आर इरानियन्स. ठीक आहे. इरानियन्सला आर्यन्स जे आहेत ते इरानियन्स असं कन्सिडर केले जातात. कोण आहेत हे आर्यन्स? कुठले आहेत? त्यांचं ओरिजिन काय? ते इरानियन्स आहेत असं बोललं जातं. ॲट द सेम टाईम कुठे सेटल झाले? ते इंडियामध्ये सेटल झाले. आणि कुठल्या प्लेसमध्ये सेटल झाले? इन द रिजन ऑफ सिंध अँड पंजाब. सो ऑप्शन जे आहे इथे दोन्ही पण येऊ शकतं. ठीक आहे. C आणि B सुद्धा. ठीक आहे. आर्यन्स जे आहेत फर्स्ट सेटल कोणत्या रिजन्समध्ये झाले? सिंध अँड पंजाब. बट मोस्ट प्रोबॅबली जर आपण काढायचं असेल आन्सर जे आहे द ऑप्शन B अँड C दोन्ही पण यायला पाहिजे. ठीक आहे. सो मोस्ट कॉमन अँड ॲक्सेप्टेड वन दॅट इज आर्यन्स आर इरानियन्स हू सेटल्ड इन द इंडिया अँड दे सेटल्ड इन द एरा. कोणत्या एरामध्ये सेटल झाले होते ते? 2000 to 1500 BC. ठीक आहे. 2000 to 1500 BC ह्या एरामध्ये जे आहे, ह्या एजमध्ये जे आहे ते इंडियामध्ये सेटल झाले. आणि त्यांचं जे ओरिजिन आहे ते इरानियन्स आहेत आणि ॲट द सेम टाईम सिंध आणि पंजाबमध्ये जे आहे त्यांनी सेटल झालेले आहेत. ठीक आहे. किंवा असं बोलू शकतो आपण पाकिस्तानच्या नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्समध्ये सुद्धा. ठीक आहे. पाकच्या नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स दॅट इज सिंध. ठीक आहे. आर्यन्स कुठले होते? इरानियन्स होते वया ओरिजिन. अँड त्यांनी जे आहे सिंध दॅट इज पाकच्या नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्समध्ये आणि पंजाबमध्ये जे आहे सेटल केलं होतं. आणि कोणत्या एरामध्ये केलं होतं? लाईक ऑलमोस्ट 2000 to 1500 BC ह्या एजमध्ये जे आहे त्यांनी सेटल झाले होते तिथे. अशा प्रकारे दे वर ऑल्सो लाईक एंटर्ड टू द खायबर पास असं बोललं जातं. हे इम्पॉर्टंट आहे नाही आहे, बट एक फॅक्च्युअल गोष्ट म्हणून सांगतं की ते खायबर पासच्या थ्रू जे आहे इंडियामध्ये आले आणि त्यांचं ओरिजिनेटेड जे आहे ओरिजिन आहे काही लोक कन्सिडर करतात युरोपमधून आहे. सिन्स मेनी पीपल क्लेम दॅट आर्यन्स ओरिजिनेटेड इन युरोप, देअर फॉर थॉट टू बी अराइव्ड इन इंडिया इन ग्रुप्स. आणि त्यांना असं बोलतात की काही त्या खायबर पासच्या थ्रू त्यांना एंटर करवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आर्यन्सबद्दल आपल्याला काय काय माहिती असायला पाहिजे? आर्यन्स जे आहेत इरानियन्स होते बाय ओरिजिन आणि ते कुठे कुठे इंडियामध्ये सेटल झाले होते? सिंधमध्ये, पंजाबमध्ये. सिंध दॅट इज पाकिस्तानच्या नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्समध्ये आणि ॲट द टाईम ऑफ 2000 to 1500 BC या एरामध्ये.
ठीक आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, द एरिया अंडर द हरप्पन सिव्हिलायझेशन. हरप्पन सिव्हिलायझेशनचे खूप सारे क्वेश्चन्स झालेले आहेत. इथं प्रश्न काय विचारलेला, द एरिया अंडर द हरप्पन सिव्हिलायझेशन वॉज सर्क्युलर, रेक्टँग्युलर, स्क्वेअर अँड ट्रायँग्युलर. हडप्पा संस्कृती अंतर्गत क्षेत्र जे आहे डॅश होते, परिपत्रक, आयताकृती, चौरस, त्रिकोणी. आता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, इंडस रिव्हर व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा हरप्पन सिव्हिलायझेशन डेव्हलप्ड फर्स्ट ॲक्युरेट सिस्टीम ऑफ स्टँडर्ड वेट्स अँड मेजर्स. स्टँडर्ड वेट्स मेजर्ससाठी किंवा आपण बोलू शकतो त्यांचे सील्स, स्कल्पचर, पोएट्री, ज्वेलरी किंवा मेटलसाठी किंवा त्यांचे जे टेराकोटा टॉईज होते, टेराकोटा टॉईज होतं ना त्यांचे, ते आपण स्कूल टाईममध्ये सुद्धा काही इमेजेस आपल्या लक्षात राहिलेत हरप्पन सिव्हिलायझेशन, त्यांचे ते टेराकोटा टॉईज किंवा मेटलसाठी किंवा स्टोन बिल्ड गोष्टींसाठी, सील्ससाठी, स्कल्पचरसाठी, पोएट्रीसाठी, या सगळ्या गोष्टी, पॉटरीसाठी जे आहे, नॉट पोएट्री, पॉटरीसाठी जे आहे हे फेमस होते. ठीक आहे. हरप्पन सिव्हिलायझेशन ऑल्सो कॉल्ड एज द इंडस रिव्हर व्हॅली सिव्हिलायझेशन. सो इथं प्रश्न काय विचारलेला होता की ह्यांचा जो एरिया होता अंडर द हरप्पन सिव्हिलायझेशन तो कसा होता. इट वॉज अ ट्रायँग्युलर, ऑप्शन नंबर डी. सो हरप्पन सिव्हिलायझेशन आपल्याला ह्याच्यात काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात. हरप्पन सिव्हिलायझेशन, आता हरप्पन सिव्हिलायझेशनच्या प्रत्येक लेक्चरमध्ये व्हेरियस क्वेश्चन्स दिलेले आहेत मी. ते क्वेश्चन्स जे आहेत ते सगळ्यांचे एकच नोटमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल. ठीक आहे. द इंडस रिव्हर व्हॅली सिव्हिलायझेशन ऑल्सो नोन ॲज हरप्पन सिव्हिलायझेशन. ओके. आणि ॲट द सेम टाईम कशासाठी फेमस आहेत, स्टँडर्डाइज्ड वेट आणि मेजर्स जे होते यांच्यामध्ये आपण बघू शकतो, वजन करण्यासाठी जे मेजर्स असतात असे ब्लॉक्स वगैरे, त्यासाठी जे फेमस होते. ॲट द सेम टाईम सील्स, पॉटरी, स्कल्पचर्स, जे मेटल स्टोन्स रिलेटेड काही गोष्टी किंवा टेराकोटा टॉईज जे होते त्यासाठी हे फेमस होते. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, त्रिपिटिकाज वर रिटन डॅश बिफोर गौतम बुद्ध, ड्युरिंग बुद्धाज लाईफ टाईम, आफ्टर बुद्धाज डेथ. ऑप्शन नंबर बी अँड सी बोथ. त्रिपिटक डॅश लिहिले गेलेले. त्रिपिटक, इट इज त्रिपिटक आय गेस प्रोनाउन्सिएशन. त्रिपिटक्स डॅश लिहिलेले गेले गौतम बुद्धाच्या आधी, बुद्धाच्या हयातीत, बुद्धांच्या मृत्यूनंतर. दोन्ही बी अँड सी. आता त्रिपिटिकाज, ओके, त्रिपिटक्स जे आहेत ते काय आहेत की एक टर्म आहे आपण बोलू शकतो फॉर कलेक्शन ऑफ द बुद्धा सॅक्रेड स्क्रिप्चर्स. बुद्धांचे जे सॅक्रेड स्क्रिप्चर्स होते ते सगळ्यांचं कलेक्शन किंवा रिलिजियस टेक्स्ट आपण ज्याला बोलू शकतो. बुद्धाचे जे रिलिजियस टेक्स्ट होते, रिलिजियस टेक्स्ट्स, जे बुद्धाच्या ट्रेडिशनला बिलॉंग करायचे असे व्हेरियस टेक्स्ट जे होते. ठीक आहे. अर्लियर रायटिंग्स ज्याला आपण बोलतो, या सगळ्यांचं कलेक्शन म्हणजे त्रिपिटिकास. तर त्रिपिटिकास जे आहे तर ते कधी लिहिले ते प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. जे राईट ऑप्शन आहे दॅट इज आफ्टर द डेथ ऑफ द गौतम बुद्ध. आफ्टर द डेथ ऑफ द बुद्धांच्या मृत्यूनंतर जे आहे रिलिजियस टेक्स्टला जे आहे हे कलेक्शन क्रिएट करण्यात आलेलं होतं. आणि हे काय आहेत ॲक्च्युली टेक्स्टमध्ये काय आहे, बुद्धाचे सॅक्रेड स्क्रिप्चर्स आहेत, आपण बोलू शकतो एक रिलिजियस टेक्स्ट आहे जे बुद्धाच्या ट्रेडिशनला बिलॉंग करतं. ठीक आहे. ओल्डेस्ट सर्वायविंग बुद्धीचे मॅन्युस्क्रिप्ट्स आपण असं बोलू शकतो, हे पण बोलू शकतो. ठीक आहे. आता त्रिपिटिकासमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, त्रिपिटिकास जे आहेत एक रिलिजियस टेक्स्ट आहेत जे कधी लिहिण्यात आलेले होते, गौतम बुद्धाच्या डेथच्या नंतर. ओके. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, द फर्स्ट टू इस्टॅब्लिश रेग्युलर ट्रेड विथ इंडिया वॉज डच, पोर्तुगीज, फ्रेंच अँड इंग्लिश. भारताबरोबर नियमित व्यापार प्रस्थापित करणारे पहिले कोण होते. डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रजी दॅट इज. आता ह्याचं आपल्याला एक सिरीज माहिती असायला पाहिजे की युरोपियन पॉवर्स दॅट केम टू इंडिया. हेडिंग काय असायला पाहिजे. आन्सर देण्याआधी मी तुम्हाला एक टेबल फॉर्मॅटमध्ये युरोपियन पॉवर्स विच केम टू इंडिया, इंडियामध्ये जे युरोपियन पॉवर्स आले होते सिरीजच्या अकॉर्डिंग माहिती असायला पाहिजे आपल्याला. व्हेरी फर्स्ट जे युरोपियन पॉवर आली होती इंडियामध्ये दॅट वॉज पोर्तुगीज. त्याच्यानंतर युरोपियन पॉवर जी आली होती दॅट वॉज डच. नेक्स्टली आले इंग्लिश आणि मग आले फ्रेंच. हे चारही जे आहे हे माहिती असायला पाहिजे, कारण ह्या चारहीमधला कोणताही क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतो. पहिलं आपल्याला माहिती पाहिजे की पोर्तुगीज, देन डच, मग आले इंग्लिश, मग आले फ्रेंच. हे काही इम्पॉर्टंट आहे नाही इयर, फक्त लक्षात असू द्या. 1500 1605पर्यंत त्यांचा जे आहे कालावधी चालला, 1613पर्यंत त्यांचा कालावधी चालला, 1668पर्यंतचा. ठीक आहे.
पोर्तुगीज आले, देन डच आले, देन इंग्लिश आले, देन फ्रेंच आले. अशा प्रकारे जे युरोपियन पॉवर्स इंडियामध्ये आलेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. ॲक्च्युली यामध्ये एक लिटल बिट करेक्शन आहे, एक मिनिट. ओके, पोर्तुगीज जे आले 1458मध्ये आले. ठीक आहे. नेक्स्ट इंग्लिश आले, सॉरी ते आले 1600, 1600 शतक. नेक्स्ट इज डच, दॅट इज 1602, अँड लास्ट इज फ्रेंच. दिस इज द सिरीज, दिस इज द राईट सिरीज. ॲक्च्युली ती जी सिरीज होती पहिलंची ती होती त्यांचा एरा कधी एंड झाला. ठीक आहे. हे एक्झॅक्ट सिरीज आहे ज्यामध्ये जे आहे युरोपियन पॉवर्स जे आहेत इंडियामध्ये आले होते. आधी सगळ्यात आधी कोण आले होते? पोर्तुगीज, देन आले इंग्लिश, देन आले डच, देन आले फ्रेंच. ठीक आहे. अशा प्रकारे द फर्स्ट टू इस्टॅब्लिश रेग्युलर ट्रेड विथ इंडिया वॉज वॉट? प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. याचा राईट आन्सर असणार आहे पोर्तुगीज. प्रश्न हे पण येऊ शकतो की सेकंड युरोपियन पॉवर किंवा थर्ड युरोपियन पॉवर किंवा लास्ट युरोपियन पॉवर दॅट केम टू इंडिया वॉज इन दॅट वे. अशा प्रकारे. ठीक आहे. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. द मेन ऑक्युपेशन ऑफ द पीपल ऑफ द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वॉज ॲग्रिकल्चर, कॅटल रिअरिंग, हंटिंग आणि ट्रेड. सिंधू संस्कृतीतला लोकांचा मुख्य व्यवसाय हा होता शेती, गुरे पाळणे, शिकार किंवा ऑप्शन लास्ट दिलेलं आहे व्यापार. आता याचं हे क्वेश्चन जो आहे फ्रिक्वेंटली आपण घेतलेला आहे याच्या आधीसुद्धा. ह्याचं राईट आन्सर जे आहे ॲग्रिकल्चर आहे. ठीक आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मेन ऑक्युपेशन कोणती होती? शेती. नेक्स्ट क्वेश्चन. विच एरिया इज इम्पॉर्टंट फॉर द सॉफ्ट वूड फॉरेस्ट? आता सॉफ्ट वूड फॉरेस्टसाठी कोणता एरिया इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न विचारलेला आहे. सॉफ्ट वूड्स काय असतात? कोनिफर्स असतात. ठीक आहे. ज्यांना निडल लाईक लिव्ज. कोनिफर्स म्हणजे काय? त्यांचे जे लिव्ज असतात ना, कोनिफर्स म्हणजे काय असतात? त्यांचे जे लिव्ज असतात ते असे टोकदार असतात. ठीक आहे. असे काटेदार लिव्ज असणाऱ्यांना काय बोलतात? कोनिफर्स बोलतात. कोनिफर्स. ठीक आहे. विच एरिया इज इम्पॉर्टंट फॉर द सॉफ्टवूड फॉरेस्ट? तर सॉफ्टवूड फॉरेस्ट कोणते फॉरेस्ट असतात? जे कोनिफर्स, निडल लाईक लिव्ज असणारे ट्रीज. ठीक आहे. दे जनरली हॅव लोअर डेन्सिटीज अँड ऑफन लाईट इन कलर. त्यांचे जे ट्रीजचा जो कलर असतो ते कशा असतात? लाईटर इन कलर. आणि ते जे सॉफ्टवूड असते, ठीक आहे, इट इज इझिली ग्रोईंग दॅन द हार्डवूड. जे हार्डवूड असतं, ठीक आहे, दोन प्रकारचे वूड असतात, सॉफ्टवूड आणि हार्डवूड. सॉफ्टवूड जे आहे ते इझिली ग्रो होते आणि हार्डवूड जे आहे त्याला टाईम लागतो ग्रो होण्यासाठी किंवा वाढण्यासाठी आपण ज्याला बोलतो. ठीक आहे. आणि ह्याचे जे लिव्ज असतात ते कोनिफर्स असतात, टोकदार लिव्ज असतात, टोकदार असे. ठीक आहे. आणि हे चीपर असतात, सॉफ्टवेअर असतात आणि इझी टू वर्क. आता हे सॉफ्टवूड जे असतात त्यांना इझिली आपण कट करू शकतो किंवा त्याच्यापासून काही गोष्टी ज्या इझिली शेप करू शकतो. ठीक आहे. म्हणून ह्याची डिमांड जी आहे. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल्स जे असतात पाईन आहेत, पाईन्स. ठीक आहे. पाईन्स जे असतात त्यांचे जे लीफ असतात ते कसे असतात? असे कोनिफर फॉर्ममध्ये, काटेदार असे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फीर वॉट एव्हर. ओके. लार्च, सेडार. हे काही एक्झाम्पल्स आहेत. हे लक्षात नका घेऊ. फक्त सॉफ्टवूड फॉरेस्ट काय माहिती असायला पाहिजे. सॉफ्टवूड फॉरेस्ट जे असतात त्यांचे वूड जे आहेत अतिशय सॉफ्ट, इझी टू कट, चीपर फॉर्ममध्ये फाइंड आउट करण्यात आलेले असतात किंवा इझी टू वर्क. त्याच्यावरती आपण इझिली कुठलीही गोष्ट जी आहे एखाद्या गोष्टीला शेप देऊ शकतो असे. आणि त्याचे लीव्ह जे असतात ते कसे असतात? कोनिफर फॉर्म्स म्हणजे कसे? काटेदार असे. ठीक आहे. आता प्रश्न काय विचारलेला आहे इथे की कोणत्या एरिया, विच एरिया इज इम्पॉर्टंट फॉर द सॉफ्टवूड फॉरेस्ट? कोणत्या एरियामध्ये जे आहे फ्रिक्वेंटली सॉफ्टवूड फॉरेस्ट फाइंड होतात? प्रश्नाचं जे उत्तर आहे दॅट इज मान्सून रिजन दॅट इज ऑप्शन नंबर सी. पावसाळी प्रदेशामध्ये जे आहे सॉफ्टवूड फॉरेस्ट फ्रिक्वेंटली फाइंड होतात किंवा त्यांचं महत्त्व आहे. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द लॉंगेस्ट नॅशनल हायवे NH7 रन्स फ्रॉम वाराणसी टू वॉट? ऑप्शन दिलेले त्रिवानंतपुरम, कन्याकुमारी, नागापट्टिनम अँड नेक्स्ट वन इज रामनाथपुरम. लॉंगेस्ट राष्ट्रीय महामार्ग दॅट इज NH7 वाराणसी ते कुठंपर्यंत जातो? प्रश्न हा विचारलेला आहे. हे आपण उत्तर जे आहे फाइंड आउट करू ह्या फिगरच्या द्वारे. ठीक आहे. सॉरी. हे दिस इज द लॉंगेस्ट इंडियन नॅशनल हायवे ऑफ 2018चा हे जो मॅप दिलेला आहे मी, हा जो आहे वाराणसी टू कन्याकुमारी एक्सटेंड होतो. कन्याकुमारीपर्यंत जो आहे हा महामार्ग जो आहे एक्सटेंड होतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला माहिती असायला पाहिजे दॅट NH7 कुठून कुठे एक्सटेंड होतो. एकतर पहिली गोष्ट NH7ला काय बोलतो आपण? लॉंगेस्ट नॅशनल हायवे आहे.
ॲट द सेम टाईम ते कुठून कुठे एक्सटेंड होतं, वाराणसी टू द कन्याकुमारी, वाराणसीपासून ते कन्याकुमारीपर्यंत जे आहे हे रूट एक्सटेंड होतं. सो ऑप्शन नंबर राईट जे आहे बी असणार आहे कन्याकुमारी. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ टुडेज सेशन. इंडिया रँक्स डॅश अमॉंग द शिप ओनिंग कंट्रीज इन द वर्ल्ड. जगातल्या जहाजांच्या मालकीच्या देशांमध्ये भारतीयांचा क्रमांक डॅश आहे. 16वा, 5वा, 10वा भाग किंवा 20वा. 16th, 15th, 10th आणि 20th कोणत्या रँकला जे आहे इंडिया रँक होते इन मॅटर ऑफ शिप ओनिंग कंट्रीज इन द वर्ल्ड. ठीक आहे, ह्याचा राईट आन्सर आहे 16th. सगळ्यात जास्त म्हणजे 16th पोझिशनला इंडियाला रँक करण्यात आलेलं आहे फॉर शिप ओनिंग कंट्रीज इन द वर्ल्ड. सो दिस वॉज द एंड ऑफ द टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये काही डाऊट असतील. कालच्या लेक्चरमध्ये एक गोष्ट झालेली होती. ॲक्च्युली माझं जे जेंडर होतं दॅट इज सुंदरलाल बहुगणा, त्यांचं जे आहे ते मेल आहेत, नॉट अ फिमेल. ठीक आहे, ते माझं बोलण्यामध्ये होऊ शकतं मे बी बिकॉज आय एम नॉट अवेअर ऑफ ऑल दी थिंग्स अँड आय एम लिटरली स्टडिंग इच पॉईंट अँड गिविंग द मॅटर अप टू यू. सो कुठली अजून काही चुका होत असतील तर प्लीज तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये द्या. ॲट द सेम टाईम माझे पण जे आहेत आय कॅन ऑल्सो गेट लॉट टू लर्न फ्रॉम यू. ओके, सो नो मॅटर कुठले प्रोनाऊन्सिएशनमध्ये चुका असतील, मराठीमध्ये काही चुका असतील, प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा आणि मला अजून काही कळवा. तुम्हाला काही नवीन अजून काही यामध्ये जर काही गोष्टी ज्या आहेत इम्प्रूव्ह करायच्या असतील किंवा अपडेट करायचे असतील तर अशा प्रकारे दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. आणि हा मॅरेथॉन सेशन जो आहे तो नक्की बघा, कारण तुमच्या एक्झामसाठी ह्याच्या पलीकडे तर काही येणार आहे नाही. आम्ही तुम्हाला खात्री देऊ की ह्याच्या पलीकडे जे आहे तुम्हाला कुठल्याही करंट अफेअर्स जे सोर्सेस आहेत किंवा वेरियस नोट्स वगैरे काही फॉलो करायची गरज पडणार नाही. सगळे कंपाइल्ड करून जे आहेत करंट अफेअर्स आम्ही तुम्हाला इथं प्रोव्हाइड करत आहोत. अशा प्रकारे दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर अँड स्टे अपडेटेड, स्टे ट्यून फॉर अपकमिंग लेक्चर्स, मॅरेथॉन सेशन्स. थँक्यू.